हाय, हॅलो सर्वांना. मी रुपाली. तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी माझी अंघोळ वगैरे करून झाली होती आणि स्वयंपाक पण अर्धा रेडी होता आणि एका साईडला चाय पण ठेवला होता. मस्त अद्रकवाली चाय ठेवली होती गरमागरम, कारण की सकाळीच मी त्या 8:30लाच जाते ना, तर त्याचं अगोदर बनवावं लागते. टिफिन वगैरे तयारी सर्व करावं लागते, तर मग माझं चाय पण पिणं होत नाही. त्याच्यामुळं मग तो गेल्याच्यानंतर मी माझं सर्व करत असते. आणि संध्याकाळी मग चिकन आणलं होतं मिस्टरांनी, तर आज चिकनची भाजी बनवणार होती मी संध्याकाळी, कारण की दुपारी काही शूट करणं झालं नाही. त्याच्यामुळं मग मी डायरेक्ट संध्याकाळचं शूट केलं. आणि चिकन शिजवायला टाकायचं होतं, त्याच्यासाठीच मग मी कांदे कापून घेतले मोठे 2 मीडियम साईजचे, आणि टोमॅटो पण कापून घेतले होते 2, आणि अद्रक लसणची पेस्ट म्हणजे करण्यासाठी पण लसण शिलून घेतला होता. अद्रक पण कापून घेतली होती स्वच्छ धुवून बारीक कापून, आणि कोथिंबीर पण धुवून बारीक कापून घेतलेला होता, कारण की बॉईल करायचं होतं आणि एका साईडलाच म्हटलं मसाला पण भाजणं होते. दोन्ही कामं सोबतच होतात, कारण की दोन्ही कामं सोबत करायला लागलं की टाईम पण वाचते आणि थोडासा वेळ पण राहते. कारण की मितांचे पप्पा आले होते, तर ते थोडासा रेस्ट करत होते. आणि मितांशला मी होमवर्क दिला होता खूप सारा, कारण की म्हणजे घरचा पण होता आणि थोडासा टीचरनी पण जास्त दिला होता, मोबाईलवर पाठवला होता. तर मग त्याला म्हटलं तू तुझा होमवर्क करत बस, मी माझी कामं करते. तरी पण मग मधामधातनी जावं लागते, त्याला आवाज देते तर नाही काही समजलं तर त्याच्यासाठीच मग. आणि पिनू झोपून होता, तर म्हटलं तो झोपेपर्यंत आपलं चिकन पण बॉईल होऊन जाईल, कारण की त्याचा मग थोडासा मी ज्यूस काढून घेत असते, कारण की त्याला आवडते. तर मग म्हटलं तो उठेपर्यंत आपलं हे पण शिजून जाते चिकन. आता मग म्हणूनच मग मी लवकर करायला लागली, कारण की तो खूप वेळचा झोपलेला होता. आता उठतच होता तो थोडासा 10-15 मिनिटानं, तर तोपर्यंत म्हटलं माझं शिजून जाईन म्हटलं चिकन. मग एका साईडला मी चिकन शिजवायला टाकलं आणि एका साईडला मसाला भाजून घेतला होता, आणि तो थंड होऊ दिला थोडासा, कारण की डायरेक्ट गरम नाही करायचं मिक्सरला. डायरेक्ट गरम टाकून केलं ना मिक्सरमध्ये की मग थोडीशी एअर हे होते, त्याच्यामध्ये पकडते. आणि एका साईडलाच मग मी पोळ्या पण टाकून घेतल्या, कारण की पीठ भिजून घेतलं होतं मी अगोदरच, आणि चिकन पण आपलं थोडंसं शिजत आलं होतं, कारण वरून अगोदर कमी गॅसवर शिजू दिलं होतं मी, आणि वरून थोडंसं प्लेटमध्ये पाणी टाकलं होतं, कारण की त्या अंदर थोडंसं पाणी सुटलं आणि वरचं पण पाणी थोडंसं गरम झालं की मग ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचं, आणि चिकनला टेस्ट पण छान येते आणि लवकर पण शिजून जाते. आणि मग अशाच पोळ्या पण करून घेतल्या मी. थोडं मधामधातनी त्याच्याकडे पण जावं लागते, कारण की त्याचा होमवर्क वगैरे पण घ्यावं लागते, नाहीतर मग संध्याकाळी जेवण वगैरे केलं ना की त्याला लगेच झोप येते, मग होमवर्क तसंच राहते. आणि ज्यांच्या 2 मुलं आहेत ना, त्यांचे सिच्युएशन माहीत असेल त्यांना. म्हणजे ज्यांची 2 मुलं आहेत त्या आयांना माहीत असेल की त्यांची कंडिशन कशी असते, कारण की जेव्हा लहान्याला पण बघावं लागते, मोठ्यांना पण बघावं लागते, त्याचं होमवर्क शाळेचं वगैरे सर्व. कारण की आणि मधामधात तर त्यांचं वेगळंच राहते की माझा लाड नाही करत, माझा तू जवळ घेत नाही, मला असं करत नाही, मला तसं करत नाही. तर ज्यांचे 2 मुलं आहेत ना, त्यांना म्हणजे ते समजू शकतात की त्यांची कंडिशन कशी राहते ते. पण असो, कारण की हे सगळ्यांचंच राहते. आणि पोळ्या वगैरे पण टाकून घेतल्या होत्या मी. मसाला पण म्हणजे थंड झाला होता, मग ते पण मिक्सरला बारीक करून घेतला. आणि त्याच्यानंतर मला त्याने पुन्हा आवाज दिला की मम्मी मला काहीच समजत नाही, म्हणजे नाही समजत हे. मग मी पुन्हा त्याच्याकडे गेली आणि त्याला थोडं सांगितलं, आणि हे बघा असा अभ्यास करत होता तो. आणि व्हिडिओ चालू होता म्हणून मग तो इकडे बघत होता. त्याला सांगून वगैरे झालं 2-3 मिनटं, मग मी परत माझ्या कामाला लागली. असं चालूच राहते. त्याला निबंध होता आज की माझी आई, आणि बघा किती छान हँडरायटिंग आहे. फर्स्टमध्येच आहे माझा मुलगा, पण खूप छान हँडरायटिंग काढते. मला तरी त्याची हँडरायटिंग खूप आवडते, कारण की आपण जेव्हा फर्स्टमध्ये होतो तेव्हा आपल्याला थोडंसं म्हणजे एवढं नाही येत होतं जसं आजच्या मुलांना येते. तर त्याचा होमवर्क वगैरे सांगून झाला होता, आणि माझा स्वयंपाक पण होत आला होता. तर भाजीला फोडणी वगैरे देऊन दिली, त्याला ज्यूस पण काढून घेतलं होतं एका साईडला, आणि जेवणं वगैरे पण मग आम्ही करून घेतली. आणि असा होता मग आजचा व्लॉग. तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला. चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.